तर आता तुम्ही वर्षाकाठी हं. किंवा महिन्याकाठी किती रुपये व्यवसायात माझे जे आहे ना दादा, हे मी बनवलेलं आहे सध्या. माझं जुनं शेड आहे, जवळपास तिथे 30-40 नग बसतात. आणि हे जे नवीन बांधलंय मी, हे थोडस आधुनिक पद्धतीनं बांधलंय नाही का, व्यवस्थित. तर इथे माझे जवळपास 60 बोकड बसतात. तर मी सध्याची आता जी बॅच घेतोय ना, ती 10-10 नागाची घेतोय इथल्या या शेड मधली. ओके. तर ही 10-10च्या बॅच माग मला आहे ना 40 बोकडाचं मी संगोपन करतो. दर महिन्याला 10 बोकड आणणे आणि दर महिन्याला 10 बोकड विकणे, ही माझी संकल्पना आहे. आलं एक लक्षात. म्हणजे जानेवारी मध्ये 10 टाकले, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, म्हणजे एप्रिल मध्ये जो जानेवारी मध्ये टाकलेला लॉट आहे तो विक्रीसाठी येतो आणि त्याच्या जागेवर पुन्हा 10 बोकड नवीन आणणार. अशा पद्धतीनं माझं ते गोल सर्कल चालू आहे. तर माझा खर्च बघता नाही काही, तर मला कमी 30-35 हजार रुपये, 25,000पासून ते 35,000 रुपयापर्यंत पैसे शिल्लक राहतात. ऍव्हरेजली 30,000 रुपये महिना माझा चालतोय. आणि दिवसातले आम्ही फक्त एक सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत काम करतो यामध्ये, आणि त्याच्यानंतर 4 ते 6 दिवसभर चारा वगैरे पुन्हा नाही टाकत.